हॅलो, नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रथमेश मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत माहितीचा व्हिडिओ. तर या बॅटरी पंपाची काळजी कशी घ्यायची याची, तर हा बॅटरी पोर्टेबल आहे किंवा तुमच्याकडे पाठीवरचा पंप असेल तर त्याची बॅटरी जर तुम्हाला जास्त दिवस व्यवस्थित टिकवायची असेल तर काय करायचं आहे, तर तुम्ही ह्या मशीनला किंवा बॅटरी पंपाला तुम्ही तुमचं फवारणीचं काम झाल्यानंतर चार्जिंग करूनच हा पंप ठेवायचा असतो बघा. फवारणी केल्यानंतर याच्यामध्ये जी मोटर असते, डबल मोटर, फवारणी केल्यानंतर 2-4 दिवसांनी 8 दिवसांनी काय होतं, त्या केमिकलची पावडर त्या मोटर मध्ये अटकते. त्यामुळे काय होतं, मोटर चालू करता तुम्ही पण पाणी खेचत नाही. तुम्ही पहिलीच काळजी काय घ्यायची, तर हा बॅटरी पंप आहे, त्याची मोटर आहे, तर ते केमिकल फवारणी झाली वगैरे तर तुम्ही याच्यातून चांगलं असं बकेटभर पाणी मोटर चालू करून ह्या पाईप द्वारे तुम्ही हे पास करून द्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, मोटर व्यवस्थित राहील आणि बॅटरी पण टिकेल. आणि हा बॅटरी पंप चार्जिंग करून ठेवल्यानंतर मधून मधून त्याचा 1-2 महिन्याच्या आतमध्ये वापर थोडाफार करायचा आहे बघा. त्यामुळे तुमची बॅटरी पण व्यवस्थित राहील आणि डिस्चार्ज होणार नाही. तर हा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.